नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी विनायक तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी इन्व्हेस्टर या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, शेअर मार्केट शिकण्याची अगदी योग्य जागा म्हणजे आपला हा यूट्यूब चॅनल. आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर मार्केट शिका, तेही अगदी फ्री आणि अगदी सोप्या भाषेमध्ये. मित्रांनो, आपण फंडामेंटल ॲनालिसिसची सिरीज सुरू केलेली आहे आणि त्यामधला हा एक व्हिडिओ आहे. तर आज आपण फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये एक गोष्ट शिकणार आहोत, ती म्हणजे बुक व्हॅल्यू. मित्रांनो, बुक व्हॅल्यू कदाचित तुम्ही याआधी कधी पाहिली नसेल, पण तुम्हाला कुठलाही ट्रेड घेताना त्याच्या ॲनालिसिसमध्ये किंवा मग तुम्हाला जी माहिती प्रोव्हाइड केली जाते कुठलाही तुमचा ब्रोकर असेल त्याच्याकडनं, तर त्यामध्ये बुक व्हॅल्यू नावाचा प्रकार नेहमी तुम्हाला पाहायला मिळतो. पण आज आपण त्या बुक व्हॅल्यूचं महत्त्व जाणून घेणार आहोत, कारण खूप सारे म्हणजे ॲटलिस्ट जे 99% इन्व्हेस्टर्स किंवा ट्रेडर्स आहेत, तर ते कधीही बुक व्हॅल्यूकडे लक्ष देत नाहीत. पण मित्रांनो, लाँग टर्म ॲनालिसिसमध्ये आणि मोठ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये बुक व्हॅल्यू फार महत्त्वाचा रोल प्ले करते. मग नक्की बुक व्हॅल्यू आहे काय? बुक व्हॅल्यूचं महत्त्व काय आहे? ती का दिली जाते? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्याचा तुमच्या ॲनालिसिसमध्ये कशा पद्धतीने वापर होऊ शकतो आणि तुम्ही कशा पद्धतीने स्टॉकचं व्हॅल्युएशन काढू शकता बुक व्हॅल्यूच्या माध्यमातून, तर हे आज आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, पाहत राहा व्हिडिओला शेवटपर्यंत आणि शिका बुक व्हॅल्यू म्हणजे नक्की काय. बुक व्हॅल्यू संदर्भातले सगळे प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला आपण समजून घेऊयात बुक व्हॅल्यू म्हणजे नक्की काय. बुक व्हॅल्यूची डेफिनेशन काय आहे? तर कंपनीज बुक व्हॅल्यू इज करंट प्राइस ऑफ इट्स ॲसेट्स ऑर इक्वल टू इट्स प्राइस ऑन द बॅलन्स शीट. अगदी मराठीमध्ये आणि सरळ साधं सांगायचं झालं तर समजा आजच्या तारखेला जर सगळी कंपनी जर विकायला काढली, बरोबर, तर तिचं मार्केट व्हॅल्युएशन काय येईल, किती रुपयाला ती कंपनी विकली जाईल, ते म्हणजे त्या कंपनीचं बुक व्हॅल्यू. आलं लक्षामध्ये? अगदी साधं सोपं. जे इथं तुम्हाला सांगितलं आहे तेच मी तुम्हाला मराठीत सांगितलेलं आहे. करंट प्राइस ऑफ इट्स ॲसेट्स ऑर इक्वल टू इट्स प्राइस ऑन द बॅलन्स शीट. म्हणजेच करंट प्राइस जी आहे कंपनीच्या ॲसेट्सची, ती लायबिलिटीज घालवून, बरोबर. तर मग आता यामध्ये बुक व्हॅल्यू इज ऑल्सो नोन ॲज नेट बुक व्हॅल्यू ऑर नेट ॲसेट व्हॅल्यू. तर बुक व्हॅल्यूला नेट बुक व्हॅल्यू आणि नेट ॲसेट व्हॅल्यू अशा नावाने सुद्धा मार्केटमध्ये संबोधलं जातं. तर मग आता सगळ्यात पहिली गोष्ट, हाऊ टू कॅल्क्युलेट बुक व्हॅल्यू. बुक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी एक फॉर्म्युला असतो, त्या फॉर्म्युल्याचा यूज केला जातो. आता पहा, बुक व्हॅल्यूमध्ये ज्या काही कंपनीचे ॲसेट्स असतील, म्हणजे टँजिबल ॲसेट्स, नॉन टँजिबल ॲसेट्स, ज्या काही ॲसेट्स आहेत कंपनीची फॅक्टरी असेल किंवा मग त्यांचं ऑफिस असेल, A to Z त्यामध्ये सगळं झालं. कंपनीच्या ॲसेटमध्ये कंपनीने खर्च केलेले पैसे खर्च करून उभी केलेली इमारत असेल किंवा मग विकत घेतलेले ॲसेट्स असतील, ओपन लँड्स असतील, व्हॉटएव्हर, म्हणजे बिझनेसचं मॉड्यूल काय आहे त्यांच्या किंवा बिझनेसचं स्वरूप काय आहे, त्यांना काय गरज आहे कुठल्या ॲसेट्सची, त्या सगळ्या गोष्टी यामध्ये आल्या. त्यातनं काय मायनस करायचं? त्यातनं मायनस करायचं लायबिलिटीज. आता लायबिलिटीज म्हणजे काय? तर कंपनीवरती साहजिकच आहे काही ना काही देणी असणार, कारण कंपनी आहे, व्यवहार करते मार्केटमध्ये, तर त्यांच्याकडे काही ना काही कोणाचे तरी पैसे पेंडिंग असतातच. मग लोकांचे सॅलरीज असतील किंवा मग त्यांचे जे काही वेंडर्स असतील त्यांचे पेमेंट्स करणं बाकी असेल किंवा कंपनीने काही माल उधारीवर घेतला असेल, व्हॉटएव्हर जे काही असेल, तर कंपनीच्या ज्या काही लायबिलिटीज आहेत, जे काही देणं आहे मार्केटमध्ये, तर ते देणं त्यांच्या ॲसेट्समधनं मायनस करायचं, म्हणजे आपल्याला काय मिळेल? बुक व्हॅल्यू. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण इथे पाहूयात, बुक व्हॅल्यू पर शेअर. ते कसं काढणार? कारण आपल्याला आता बुक व्हॅल्यू मिळाली, तर त्या बुक व्हॅल्यूचं रूपांतर आपल्याला बुक व्हॅल्यू पर शेअरमध्ये केलं पाहिजे, की जेणेकरून आपल्याला ते युजफुल ठरेल. तर मग आता त्यामध्ये नेट ॲसेटला भागिले करायचं नंबर ऑफ शेअर्स ऑफ कॉमन स्टॉक्स आउटस्टँडिंग. म्हणजे मार्केटमध्ये कंपनीचे जेवढे काही स्टॉक्स आहेत, तर त्याला भागायचं नेट ॲसेटनी, म्हणजे तुम्हाला काय मिळेल? बुक व्हॅल्यू पर शेअर. प्रत्येक शेअरची तुम्हाला बुक व्हॅल्यू मिळेल. आता पुढच्या
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता इथं आपण तुम्हाला एक एक्झाम्पल देऊयात, म्हणजे जे फॉर्म्युलेशन मी आत्ता तुम्हाला दाखवलं तर त्याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला देऊन ते समजावतो की जेणेकरून तुम्हाला ते अगदी साध्या भाषेमध्ये समजेल. कारण जे मी तुम्हाला फॉर्म्युलेशन सांगितलं तर त्यामध्ये कुठले आकडे कसे घालायचे आणि त्यातनं उत्तर आल्यानंतर त्याचं नक्की मेजरमेंट कसं घ्यायचं हे तुम्हाला यातनं समजून जाईल. तर आपला फॉर्म्युला काय आहे? बुक व्हॅल्यू इज इक्वल टू ॲसेट्स मायनस लायबिलिटीज. बरोबर. तर मग आता इथं तुम्हाला मी काही गोष्टी दाखवतो. आता कंपनी एक XYZ कुठलीही कंपनी तुम्ही घ्या. फॉर एक्झाम्पल ॲसेट्स आपण त्या कंपनीच्या आता इथे दाखवतो. कंपनीला मशिनरी लागते तर ती आहे समजा 40 लाखाची त्यांच्या बॅलन्स शीटप्रमाणे. कंपनीकडे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कंपनीचं ऑफिस येईल, बाकी सगळ्या गोष्टी येतील कंपनीच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, ओपन लँड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर त्याची किंमत आहे 10 लाख रुपये. आता कॅश इन बँक. कॅश इन बँक म्हणजे आता साहजिकच आहे, बिझनेस आहे तर त्यांच्या करंट अकाउंटला काही ना काही पैसे असणार आहेत की ज्यातनं त्यांना डेलीचे ट्रान्झॅक्शन्स करावे लागतील. तर ते आहे इथं 5 लाख रुपये. आता मित्रांनो एक गोष्ट इथं मी तुम्हाला नोट करून सांगतो, ज्या काही मार्केटमध्ये कंपनीज आहेत तर त्यांचे हे आकडे काही कोटी किंवा अरबोच्या घरामध्ये असतात. इथं एक उदाहरण म्हणून मी छोटे छोटे आकडे घेतलेले आहेत की जेणेकरून ते आपल्याला कॅल्क्युलेट करणं सोपं जाईल. आलं लक्षामध्ये? तर आता कॅश इन बँक कंपनीकडे आहे 5 लाखाची. कंपनीकडे जी लँड आहे, कंपनीने काही इन्व्हेस्टमेंट केली असेल म्हणा किंवा मग त्यांना काही फ्युचर प्रोजेक्ट करायचा असेल तर त्यासाठी त्यांना ओपन लँडची गरज असेल तर ती लँड त्यांनी घेतलेली आहे 5 लाखाला. त्यानंतर इन्व्हेंटरी. आता कंपनीकडे जी इन्व्हेंटरी आहे म्हणजे जो काही कच्च्या मालापासून त्यांनी तयार माल केलेला आहे पण अजून तो सेल झालेला नाही आहे, तर असा स्टॉक त्यांच्याकडे शिल्लक आहे, त्याला इन्व्हेंटरी म्हटलं जातं. ती आहे 3 लाखाची. आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं ही सांगू इच्छितो मी की ह्या ज्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत तर ह्या डिप्रिसिएटेड अमाऊंट असतात. म्हणजेच साहजिकच आहे, समजा कंपनीने एखादी गाडी घेतली असेल त्यांच्या कामासाठी तर तिचं डिप्रिसिएशन धरून ती व्हॅल्यू इथं मांडावी लागते. तिचं नेट म्हणजे ज्या व्हॅल्यूला तिला परचेस केलेलं आहे तर अशी व्हॅल्यू इथं देऊन चालत नाही. समजा इथं लँड असेल, आता मी जिथं लँड दिलेली आहे 5 लाखाची तर साहजिकच आहे तिचं मार्केट व्हॅल्युएशन दरवर्षी वाढत जाणार आहे. मग ही जी व्हॅल्यू आहे ही दरवर्षी त्या मार्केट कॅपिटलच्या हिशोबाने वाढत जाते. आणि बाकीचे ज्या काही डिप्रिसिएटेड अमाऊंट आहेत म्हणजे कंपनीच्या मशिनरी असतील, इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर याच्यामध्ये डिप्रिसिएशन होणार आहे. तर ह्या डिप्रिसिएटेड अमाऊंट त्यांना डिप्रिसिएट करून द्याव्या लागतात. त्यानंतर आता आपण पाहूयात ह्या ज्या सगळ्या आपण व्हॅल्यूज मांडलेल्या आहेत तर त्या टोटल झाल्यात 63 लाखाच्या. म्हणजे टोटल कंपनीचं ॲसेट किती झालं? 63 लाखाचं. आता कंपनीकडे काही लायबिलिटीज आहेत, म्हणजे कंपनीला काही देणं आहे, कंपनीने काही लोन्स घेतले असतील किंवा जनरली आपण त्याला मार्केटमध्ये स्टॉक मार्केटमध्ये डेट म्हणतो. बरोबर. तर ते डेट्स आहेत कंपनीकडे 10 लाखाचे. गेट इट? म्हणजेच आता यातनं आपल्याला काय समजलं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 63 लाखाचं जे टोटल त्यांचं ॲसेट आहे त्यातनं कंपनीच्या ज्या लायबिलिटीज आहेत आजच्या त्या 10 लाखाच्या मायनस केल्यानंतर उरल्या बुक व्हॅल्यू टोटल 53 लाख रुपये. म्हणजेच आता बुक व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 53 लाखाची. आता याचं शेअर मार्केटमधलं कॅल्क्युलेशन आता आपण समजून घेणार आहोत. आता बुक व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली? 53 लाख रुपये. बरोबर. मग आता कंपनीचे टोटल शेअर्स आपण एक एक्झाम्पल म्हणून पकडू, 10,000 शेअर्स कंपनीचे मार्केटमध्ये आहेत इन्क्लुडिंग प्रमोटर शेअर्स. आलं लक्षामध्ये? आता बुक व्हॅल्यू पर शेअर आपण कशी काढणार? तर आपल्याला जी बुक व्हॅल्यू मिळालेली आहे कंपनीच्या टोटल बुक व्हॅल्यू 53 लाखाची मायनस त्याला भागिले करायचं 10,000 शेअर्सनी. बरोबर. तर आता तुम्हाला पर शेअरची बुक व्हॅल्यू मिळेल. मग साहजिकच आहे पर शेअर बुक व्हॅल्यू किती आली? 530 रुपये पर शेअर. आलं लक्षामध्ये? तर आता कंपनीची समजा करंट स्टॉक प्राईस आत्ताची चालू मार्केट प्राईस समजा 750 रुपये आहे आणि कंपनीची बुक व्हॅल्यू शेअर प्राईस आहे 530 रुपये. मग यातनं आपल्याला काय समजतं? तर यातनं फंडामेंटली हे समजतं की जर समजा तो स्टॉक 530 रुपयाच्या वरती जर ट्रेड करत असेल तर तो ओव्हर व्हॅल्यूड आहे आणि जर 530 रुपयाच्या खाली ट्रेड करत असेल तर तो अंडर व्हॅल्यूड आहे. हे कशावरती ठरतं? हे फक्त कंपनीच्या ॲसेट्सवरती ठरतं. आलं लक्षामध्ये?
पण ज्या चांगल्या म्हणजे हा फक्त एक क्रायटेरिया झाला स्टॉक डिफाईन करायचा, आलं लक्षामध्ये. पण याचा अर्थ 750ला जर तो शेअर मिळत असेल आणि बुक व्हॅल्यू जर 550 रुपये असेल तर याचा अर्थ तो शेअर घेऊच नये किंवा तो ओव्हर व्हॅल्यूडच आहे असं बिलकुल नाही आहे. हां, काही कंडिशन्सला जेव्हा एखाद्या शेअरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात क्रायसिस येतो, जसं मागच्या वेळेस येस बँकेमध्ये आला होता, येस बँकेच्या प्रमोटरने फार मोठा घोटाळा केला होता, तेव्हा बुक व्हॅल्यूपेक्षा कमी शेअर प्राईस ही त्या स्टॉकची झालेली होती, आलं लक्षामध्ये. मग अशी अपॉर्च्युनिटी फार मोठमोठे जे लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स असतात तर ते ग्रॅब करतात. कारण साहजिकच आहे, समजा तुम्ही आजच्या घडीला जर कंपनी विकली सगळ्या लायबिलिटीज क्लिअर करून, तर तुम्हाला 530 रुपये पर शेअर हातात येणार आहेत आणि त्याच्यापेक्षा जर कमी तुमची जर शेअर व्हॅल्यू येत असेल तर साहजिकच आहे कंपनी तुम्हाला फ्युचरमध्ये फायदाच देईल, बरोबर. पण दुसरी यामध्ये 2 गोष्टी असतात. समजा कंपनीचा परफॉर्मन्स तिथनं पुढं खराब झाला, आलं लक्षामध्ये, कंपनीचे काही फ्युचर प्रोजेक्ट्स नसतील, फ्युचर प्लॅन्स नसतील, तर साहजिकच आहे बुक व्हॅल्यूसुद्धा घसरत जाणार. कारण जर कंपनीने कुठलाच बिझनेस केला नाही तर त्यांच्या डिप्रिसिएटेड अमाऊंट्स आहेत, दरवर्षी दर दिवशी ती अमाऊंट घसरत जाणार आहे आणि जर स्टॉक प्राईस वाढली नाही तर तुमचं नुकसान होईल. आणि दुसरी गोष्ट, मार्केटमध्ये ज्या मार्केट लिडिंग कंपन्या असतात तर त्या तुम्हाला नेहमी बुक व्हॅल्यूपेक्षा जास्तला त्याची स्टॉक प्राईस तुम्हाला मिळते. मग अशा वेळेस त्या नेहमी ओव्हर व्हॅल्यूड असतात असं आपण म्हणू शकतो का? तर बिलकुल नाही. कारण त्या कंपन्या फार प्रीमियम अमाऊंटवरती ट्रेड करत असतात, खूप सारे इन्व्हेस्टर त्यामध्ये इंटरेस्टेड असतात आणि त्या कंपन्या खूप जास्ती डिव्हिडंडसुद्धा देत असतात. म्हणजेच मला सांगणं फक्त इथं हे आहे की ज्या काही कंपन्या काही क्रायसिसमुळे डाऊन ट्रेंड दाखवतात तर त्यामध्ये आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. जसं मी तुम्हाला येस बँकेचं पर्टिक्युलर उदाहरण दिलं, तर येस बँक आधी फार चांगला शेअर होता, पण जेव्हा त्याच्या प्रमोटरने घोटाळा केला त्यामुळे त्या शेअरची व्हॅल्यू खूप मोठ्या प्रमाणात डाऊन झालेली होती, बरोबर. तर मग त्यावेळेस तो त्याच्या बुक व्हॅल्यूपेक्षाही खालच्या प्राईजला मिळत होता. म्हणजेच भविष्यामध्ये त्या शेअरमधनं तुम्हाला प्रॉफिट होणार आहे, पण त्याचं ॲनालिसिस तुम्हाला व्यवस्थित करता आलं पाहिजे की किती खाली जाईल आणि कुठे तो जाऊन थांबेल, त्याची पूर्ण लाईफ कुठं संपेल, तिथनं तो पुन्हा वरती जायला सुरुवात करेल. पण याला आधार कुठला आहे? तर याला आधार आहे त्यांच्या बिझनेसचा. म्हणजेच आता त्यांच्याकडे फार चांगली माणसं पाहिजेत, फार चांगले प्रमोटर्स, फार चांगले मॅनेजिंग डायरेक्टर्स वगैरे पाहिजेत की जेणेकरून त्यांनी त्या स्टॉकला पुढं वाढवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली पाहिजे किंवा त्यांना ते जमलं पाहिजे. तेव्हाच ती बुक व्हॅल्यू त्या लेवलला राहील आणि स्टॉक प्राईस त्याच्यावरती वाढत जाऊन तुम्हाला त्याचा प्रॉफिट होईल. तर अशा पद्धतीने बुक व्हॅल्यू डिफाईन केली जाते आणि त्याचा मार्केटमध्ये यूज केला जातो. पण हे पूर्णपणे फंडामेंटल ॲनालिसिस आहे, हे शॉर्ट टर्मसाठी बिलकुल लागू पडत नाही, हे पूर्णपणे लाँग टर्मसाठी लागू पडत असतं. मित्रांनो, मला अशी अपेक्षा आहे की तुम्हाला बुक व्हॅल्यू म्हणजे नक्की काय आणि त्याचं ॲनालिसिस कशा पद्धतीने केलं जातं हे तुमच्या लक्षामध्ये नक्कीच आलं असेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला नक्कीच विसरू नका, जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळू शकते. तर मित्रांनो, चला भेटूयात पुढच्या एका नवीन सब्जेक्टला घेऊन पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा मराठी इन्व्हेस्टर. धन्यवाद.